दादा नमस्कार. नमस्कार. बीट आणली होती मार्केटला? हो, बीट आणली. काय भाव झाल्यात? 140. 140 रुपये झाल्यात. किती किती गोणी आहेत आज? 7 मिडियमचे आहे, एक बादला आहे. ही किती डब्याची बीट आहे आपली? आता एक डब्याचे पहिले 7.5 डब्याचे काढले. अगोदर अगोदर जो प्लॉट होता तो किती डब्याचा होता? 7.5 डब्याचे. 7.5 डब्याचा होता. त्या प्लॉटला किती माल निघाला आपल्याला? आणि 49चा उतार पाडला. 49चा उतारा पडला एका डब्याला. एका डब्याला 7.5 डबे होते. 7.5. म्हणजे जवळजवळ 50 ॲव्हरेज एका डब्याला. 50चा ॲव्हरेज. 7 35 म्हणजे 350 ते पावणे 400. हा, 370 गुण निघाले. 370 गुण निघाल्या 7.5 डब्याला. 7.5 डबा किती ग्रॅमचा होता? डबा मला वाटतं किती ग्रामचा आहे होता ते काय एवढं 200 ग्रॅम असेल. 200 ग्रामाचा असेल. 200 ग्रॅम 1050 ला म्हणलं. 1050 रुपयाला आणला होता. 200 ग्रॅमचा येतो तो 1050 ला. व्हरायटी कोणती येते? लालिमच. लालिमाचं होतं. ते 7.5 डबे आपण किती क्षेत्रात टाकलेत? 1.5 एकर मध्ये टाकलं. 1.5 एकर मध्ये टाकलेत. 1.5 एकर मध्ये 7.5 डबे टाकलेत. आपला जो बेवडा होता तो कशाचा होता? बटाट्याचा. बटाट्याचा बेवडा होता. बटाट्याला खत वगैरे काय टाकली होती? काय बटाट्याला शेणखत टाकलं होतं 10 ट्रॅक्टर. शेणखत 10 ट्रॅक्टर. 10 ट्रॅक्टर टाकलं होतं. आणि कोंबड खत 2 टेम्पो. कोंबड खत 2 टेम्पो. बटाटे निघाल्यानंतर ही बीट टाकलेली आहे आपण. बटाटे निघाल्यानंतर बीट टाकली. 7.5 डबे टाकले आपण. हे फुकले होते का पेरले होते? नाही, लावून टिपून काढले हाताने. टिपून काढले होते. किती बाया लागले आपल्याला 7.5 डबे टिपायला? नेमकं नाही सांगता येत आता घरी, पण तरी मला वाटतं एक 10 एक लागले असतील. 10 एक लागले असतील. किती दिवसांनी निघालं ते? 2 महिने कंप्लीट 61 दिवसांनी चालू केलं काढायला. 61 दिवसानंतर काढणी चालू केली. 7.5 डब्याला 350 370 पिशवी म्हणजे विक्रम ॲव्हरेज झाले आपलं. विक्रम ॲव्हरेज. साधारणतः खर्च किती आला 7.5 डबे पिकवायला? 7,000चे डबे थोडक्यात. युरियाच्या 3 गोणी. युरियाच्या 3 गोणी आणि आपले 10-20 नाही 10-20 नाही 20च्या 3 गोणी. 20च्या 3 गोणी म्हणजे 20 1500 रुपये. 15 ते 45 रुपये. 45 4500 20 युरिया 1000 रुपये. 1000 रुपये म्हणजे 6,500 रुपये. 7 डबे ते 7,000 रुपये. 7 आणि 7 13,500. त्यानंतर फवारण्या किती झाल्या आपल्या? फवारण्या 3 झाल्या, पण फवारण्या तिन्ही पण हलक्यात झाल्या. हलक्या झाल्या म्हणजे ते 3-4 हजारच्या दरम्यान झाल्या असतील. 3,000तच तिन्ही झाल्या. 3,000 तिन्ही झाल्या. खताचे 2 डोस झाले. एक युरियाचा आणि एक 20 बरोबर. खुरापण्या किती झाल्या? खुरापणी एक झाली. एक तणनाशक मारलं होतं. एक तणनाशक मारलं. तणनाशक कोणतं मारलं होतं? मंचर मधून मंचर मधून दिलं होतं. मला पण किती दिवशी मारलं होतं? नाशक 11-12 दिवसांनी मारलं होतं. गबाळाला रिझल्ट आला होता का? रिझल्ट आला होता ना. क्रॉप मेटा नावाने होतं का? हा, क्रॉप मेटाच बरोबर. किती वापरलं होतं पंपासाठी? 50 मिली वापरलं होतं. 50 ml वापरलं होतं. किती लिटरचा पंप होता? 16 लिटर 20 लिटर? 16 लिटर. 16 लिटर म्हणजे आपल्याला जवळजवळ 20,000 रुपये आपला 7.5 डब्याचा खर्च असेल पिकवणीला. काढणीचा खर्च आपला किती झाला असेल? काढणीचा खर्च 40 बाया लागले असेल. 40 बाया लागले असतील. 4 जण 8,000 रुपये खर्च झाला. 8,000 काढणीचा खर्च झाला. हे बीट धुवून आणत होते आपण ना? धुवायचं नियोजन कसं होतं आपण? घरी धुवायचं आपलं. घरी धुवायचे म्हणजे आपला काढणीचा खर्च बीट पिकवण्याचा खर्च 25 ते 30,000च्या दरम्यान. 30,000च्या दरम्यान. आपल्या एकूण उत्पादन किती झालं आपल्या बीटचं? त्या 7.5 डब्याचं 2.5 लाख रुपये झाले. 2.5 लाख रुपये झाले. त्यामध्ये 30,000 रुपये आपला खर्च असेल. 30,000 टोटल काढणी टाकणीपासून काढणीपर्यंत. म्हणजे आपल्याला जवळजवळ 2,10,000 पर्यंत निव्वळ नफा झालेला आहे. 2,10,000-20,000 पर्यंत. समाधानी आहात का? समाधानी. बट्ट्याचा आपला खर्च किती होता टोटल? बटाट्याचा खर्च लय होता. तरी ट्रॅक्टर मध्ये 30,000चे बटाट्याचं खत. 2 टेम्पो 30,000चे. 60,000चं खतच होतं बटाट्याचं. म्हणजे बट्ट्याचा खर्च 1 लाख प्लसच असेल. लाखाच्या प्लस. बटाट्याचं उत्पादन किती झालं आपलं? बटाट्याचं उत्पादन काहीतरी 2.25 लाख झालं. म्हणजे बीट फायद्यात राहिले असेल तरी. बीट फायद्यात राहिली. बीट पहिल्यांदाच केली का या आधी पण करत होते? बीट त्या वावरात पहिल्यांदाच केली. त्या वावरात पहिल्यांदाच केली होती. त्याच्या आधी केली होती का? हा,
दुसरी केली त्यावेळेस बाजार काय भेटले होते? त्यावेळेस आपण 150 रुपये बाजार भेटले होते. 150 रुपये बाजार भेटले होते. बीट हे पीक तुम्हाला इतर पिकांपेक्षा कसं वाटतंय? इतर पिकापेक्षा आहे ना बीट हे पीक जरा खर्चाच्या मानाने बरं आहे. खर्चाचे मानाने चांगलं आहे. बटाट्यापेक्षा आहे ते. वजनी माल असल्यामुळं पैसे होतात त्याचे. पैसे होतात. कोणतं आपलं? काळूस वाटेकरवाडी. वाटेकरवाडी. नाव काय? सुदाम वाटेकर. आपला मोबाईल नंबर सांगा बरं. 9922 49 99 18. ओके, धन्यवाद.